तर आता बघा मी अंड्याची रस्सा भाजी बनवते जरा वेगळ्याच पद्धतीने. तर मस्तपैकी आता तेल ओतून घेतलं. आता तेल चांगलं तापले. आता मोहरी आणि जिरेची मेथ्या टाकून घेते आणि या 3 वस्तूची फोडणी दिली. मस्तपैकी चांगला तडका दिला. नंतर मग मिरच्या टाकून घेतल्या पिकलेल्या. चांगलं फ्राय होईपर्यंत कांदा पण बारीक चिरून घेतला होता. उभा कांदा आहे. मोठा बारीक कांदा येतं. ते उभं चिरून घेतलं मस्तपैकी आणि आता आलं पण किसून घेते. खूप छान आणि टेस्टी बनते. भरपूर असा मसाला नाही लागत अंड्याच्या रस्सा भाजीला. जरा वेगळ्याच पद्धतीनं बनवते आता. तर अंड्याचा आता काप करून घेते आता. म्हणजे अंड्यामध्ये मसाला सगळा आता बसतो. थोडंसं मीठ टाकून घेते आणि चिकन मसाला पुढे आपली चटणी आणि धना पावडर आणि पुढे हळद टाकून घेतली आता मस्तपैकी आता. तर आता हे ओल्या खोबऱ्याचं नारळाचं दूध आहे सोडून घेतलं या. खूप छान आणि टेस्टी बनते अंड्याची रस्सा भाजी. वेगळ्याच पद्धतीने बनवली. तर आता मसाला पण चांगला भाजत आलाय आता बऱ्यापैकी. आता अंडी सोडून घेते आता आणि फ्राय करून घेते. गॅस फुल जरा सोडते आता म्हणजे मसाला सगळा भाजतोय. तर खूप छान आता आपला मसाला पण आता भाजला आहे आणि तेल पण आता सुटले. तेल सुटले की सगळा मसाला भाजला म्हणून समजायचं. मग आता कढईने सगळं आता मस्तपैकी आता तेल सुटलंय. तर आता थोडंसं आता गरम पाणी आता ओतून घेते मला पाहिजे तेवढं आता. तर चांगली आता अंड्याची रस्सा भाजी आता मस्तपैकी आता आपली शिजते आता इकडे. तोपर्यंत मला आता इडियापम बनवायचं येतं. तर आता इडलीचं भांडं घेतलंय. तर ओलं खोबरं आता मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आणि ओलं खोबरं टाकून घेतलं. तर आता तांदळाचं पीठ आहे गरम पाण्यात चांगलं मळून घेतलेलं. तर आपण मोदकचं पीठ कसं बनवतो तसंच पीठ बनवून घेतलेलं आहे थोडक्यात म्हणजे. आणि इकडे इडियापम आता बनवून घेतलं छान पैकी. आता खाली खोबरं सोडलेलं आहे. तेल काही लावायची गरज नाही. लगेच इडियापम बनते ती. तर आता पटपट आता इडियापम आता बनवून घेते आता मस्तपैकी आता. आणि तिकडं गरम पाणी पण करायला ठेवलेलं आहे. झटकीपट होऊन जाते ती. सकाळ सकाळचा नाश्ता हलका फुलका आहे. आणि ज्याला दातही नसते ती ते सुद्धा मऊ मऊ मस्तपैकी नाश्ता हे खाऊ शकते ती. आपल्याला चावत नाही करत नाही असं म्हणजे काय म्हणजे हेच नसतं या. तर खूप छान अंड्याची रस्सा भाजी शिजली आता. आणि इकडं इडलीचं भांडं आता गरम करायला ठेवलं होतं. आता इडल्या पटपट आता इडली पात्रात आता इडियापम ठेवते आता मस्तपैकी आता. आणि ओलं खोबरं असलं की खूप छान टेस्टी लागतं. थोडक्यात म्हणजे ही केरळा पद्धतीनेच मी जेवण बनवलेलं आहे. सकाळ सकाळचा नाश्ता आहे आणि केरळा पद्धतीनेच ही अंड्याची रस्सा भाजी बनवली. केरळमध्ये जास्त करून ओल्या खोबऱ्याचा नारळाचं प्रमाण जास्त असतं या. आपल्याकडं कसं शेंगदाण्याचं कूट वापरते ते जास्त करून, तसं केरळमध्ये ओल्या नारळाचं प्रमाण असते जास्त. आणि खूप छान अशा भाज्या बनते त्या. घटमुट होऊन जाते त्या भाज्या. तर इकडे मी बटाट्याची सुकी भाजी सकाळ सकाळी बनवून घेतलेली होती आणि मसाले भात पण बनवलेला. खूप छान अशा भाज्या भरपूर अशा घातलेल्या. ओला वाटाणा, गाजरं आणि चवळीच्या शेंगा, कांदा एक चिरून फोडणी देऊन मस्तपैकी मसाले भात बनवून घेतलेला. आता इकडे आपली अंड्याची रस्सा भाजी पण शिजते खूप छान. आणि इडियापम पण शिजवून घेतलं. गरम पाणी पण पटपट आता सर्वजण पिले आता. चहा पण मी बनवून घेतलेला आधी. चला तर मग बाय बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये आवडल्यास लाईक करा. बाय बाय.